तसंच आहे, देशमुख परिवार तेच म्हणते, सूर्यवंशी परिवार तेच म्हणते। आता तुम्ही जर बघितला तर काल बीडमध्ये मुलगी महिनाभरापासून बेपत्ता आहे म्हणून एक आई पोलीस स्टेशन समोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न करते। पोटची मुलगी 1 महिना जर सापडत नसेल, पोलिसांना सांगून सुद्धा पोलीस जर त्याच्याकडे दुर्लक्ष करत असेल, कुठल्याही प्रकारे त्या मुलीला शोधण्याचा प्रयत्न पोलीस करत नसेल, तर एक गरीब महिला, ठीक आहे ती सेलिब्रिटी नाही, ती नेत्याची कुणी नाही, पण एक गरीब महिला फक्त आपल्या मुलीसाठी स्वतःचा जीव घालवायला तयार आहे। पण या पोलीस प्रशासनाला, या सरकारला त्या बाबतीत काहीही पडलं नाही। ही आजची महाराष्ट्राची वस्तुस्थिती आहे। गरिबांकडे कुणी आज बघत नाही, फक्त कॉन्ट्रॅक्टर आणि पैसेवाल्यांकडे मात्र त्या ठिकाणी बघितलं जातं। जर एखादा नेत्याचा मुलगा थायलंडला प्रायव्हेट विमानाने कशाला कामाला का मजा मारायला जात असेल तर त्याला प्रायव्हेट विमान दिलं जातं आणि हवेतला हवेत परत विमान हे पुण्याकडे सुद्धा आणलं जातं। पण का? कारण का तो नेत्याचा मुलगा आहे। पण एक आई आपल्या पोटच्या मुलीला शोधण्यासाठी प्रयत्न करते आणि पोलीस जे गरिबासाठी असते ते मात्र त्या ठिकाणी गप्प बसतात आणि आईला दुसरा पर्याय राहत नाही, स्वतःच्या अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहन करण्याचा प्रयत्न तिथं केला। ही महाराष्ट्राची वस्तुस्थिती आहे आणि ही अतिशय दुर्दैवी आहे।